स्वीकारली असं म्हणावं लागेल. आता प्रसन्न डोके हे आळेफाटा परिसरातील एक ब्रँड नाव आहे. प्रसन्न अन्न म्हणजे एक दबदबा आहे. आता आळेगावच्या दूध डेअरीची संस्था लागलेली आहे. साधारण 1200च्या आसपास मतदार आहेत. 1100च्या आसपास मतदान होईल. एवढ्या छोट्या संस्थेमध्ये निवडणूक लागली हे दुर्दैव म्हणायचं काय डावपेचाचा भाग? नाही, हे दुर्दैवच ना, दुर्दैवच. मी तुम्हाला मग जे म्हटलं ना की ह्या आमच्या शक्यतो बहुतेक संस्था आम्ही गाव पातळीवरती बसून विनोद करायचा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये ही तर आमच्या अर्थवाहिनी आहे. याच्यामध्ये ह्या डेअरीच्या माध्यमातून जे आमचं जनमानस जनजीवन जे सुधारलेलं आहे हे आम्हाला विसरता येणार नाही. विनोदचे आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु प्रशासकीय थोड्याशा ज्या बाबी आहेत ह्या आम्हाला आढळून आल्या. मी तुम्हाला म्हटलं विग्नरची निवडणूक सुद्धा बरोबरीने चालू आहे. विग्नरचं मतदानसुद्धा आता मला वाटतं काहीतरी 15 तारखेला आहे. तर त्यांचं निवडणूक कार्यालय कारखान्यावर होतं आणि आमचं निवडणूक कार्यालय हे पुण्याला शासकीय दुग्धशाळेमध्ये होतं. आम्ही तिथं शेवटी तुम्हालाही माहिती जरी 15 दिवस माघारीला असले तर शेवटच्या 2 दिवसात घडामोडी घडत असतात आणि शेवटच्या 2 दिवसात घडामोडी घडल्या. सर्व गावातल्या सर्व ज्येष्ठ मंडळी सर्वांनी सहकार्य केलं. जवळजवळ काही गोष्टीत आम्ही 90-95% आम्ही एकमतावरती आलो आणि काही गोष्टी तिथं भाऊदादा आदले आणि भाऊदादा कुराडे तिकडनं येणार होते, ठाण्यावरून येणार होते. तिथं जाऊन जे काय 2-5% बाबी राहिलं होतं तिथं सॉर्ट आऊट करायच्या आणि बिनविरोध करून घ्यायची किंवा राहिलं तरी थोडंसं आपण नंतर व्यवस्थित करून घ्यायचं असं आमच्या डोक्यात होतं. परंतु तिकडं जाताना जे ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आम्ही जे 1:30 ते 2च्या दरम्यान पोहोचणं अपेक्षित ठेवलं होतं ते आम्ही 1:30 ते 2च्या दरम्यान तिथं पोहोचू शकलो नाही आणि त्याच्यामुळे वेळ गेला. वेळेच्या नंतर त्यांनी एकही मिनटं ते थांबले नाहीत आणि कोणाचंही त्यांनी माघार त्यांनी स्वीकारलं नाही आणि त्यावेळी इच्छा असून सुद्धा लोकांना माघार घेता आली नाही. नंतर इकडं लोक आली, इकडं आल्यानंतर मग काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे थोडंसं नाही म्हटलं तर कुठल्या गावात थोडं राजकारण हे असतंच. थोडंसं झालं मग त्याप्रमाणे पॅनल तयार झालं, समोर एक आहे इकडे एक आहे, निवडणूक ही चालू आहे. परंतु ही काही निवडणूक अशी विकासाच्या विरुद्ध किंवा अशा पद्धतीची निवडणूक मला वाटत नाही. गाव पातळीवरती ही निवडणूक आहे, संस्था तेवढी मोठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हटलं की ब्रँड नेम वगैरे तर प्रत्येक गोष्टीला एक उंची असते. त्या उंचीवरती माझ्यासारखं जाऊन आलेलं आहे. पण आता ब्रँड नेम वगैरे काही शिल्लक राहिलं नाही. आता नाही म्हटलं तरी कधीतरी परत कार्यकर्त्याच्या भूमिकेत यावं लागतं. तसं आता आमच्यासारखं परत एकदा कार्यकर्त्याच्या भूमिकेत तुमच्यासमोर आलेलं आहे. आता मला सांगा, समोरची मंडळी गरीब आहेत, तुम्ही सगळी मंडळी बलाढ्य आहेत. गरीब कोणत्या तुम्ही प्रस्थापित आहेत. गरीब कोणत्या अर्थ? ते बाबा गवळे आहेत, दूध काढणारे आहेत, सर्वसामान्य आहेत. तुमच्याकडे सगळी बलाढ्य मंडळी आहेत. तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर तरी तुम्हाला विकास करायचा आहे. असा कुठला विकास करायचा राहिला आहे की पुन्हा सत्ता परत पाहिजे? एक आहे की समोरची मंडळी शेवटी गावातलेच आहेत, जवळचे आहेत, आमच्या खूप जवळचे आहेत. ही मंडळी जवळचे आहेत आणि गरीब दोन्हीकडे पण आहेत ना. आणि प्रस्थापित आपण म्हणतो त्यामुळे प्रस्थापित कोणाला म्हणायचं आपण? आजचा जर पॅनलचा विचार केला इकडच्या म्हणजे आमच्या माऊली गवळी विकास पॅनलचा जर विचार केला तर 17पैकी 4 लोक जुने आहेत. 4 लोक. त्यात माऊली शेठची गरज किती आहे तुम्हाला सर्वसामान्य गवळी सांगतील. उल्हास शेठची गरज किती आहे तुम्हाला सर्वसामान्य गवळी सांगतील. आमच्या बापू शेठ गाडवेंची गरज किती आहे तुम्हाला सर्वसामान्य गवळी सांगतील. आमच्या गंगा शेठ कुराडीची गरज किती आहे तुम्हाला सर्वसामान्य गवळी सांगतील. हे 4 जुने आहेत 17पैकी आणि बाकीचे सर्व नवीन. मग गरीब हा क्रायटेरिया लावायला ठरला तर याच्यामध्ये गरीब आहेत की गरीब नाहीत असं तर कुऱ्हाडीचा त्याला जास्त वाटा दिला किंवा जास्त तुम्ही स्पेस सोडला. प्रत्येक तुम्हाला तेच सांगतो की प्रत्येक संस्थेचा जेवढं गाव पातळीवरती आमच्याकडं सगळ्यात भाग्यवान आम्ही असे आहे तर सगळ्यात जास्त संस्था या आळेगावामध्ये सगळ्यात जास्त संस्था पतसंस्था डेअरीसुद्धा ते ही आमच्या संतवाडीला डेअरी अजूनही ते डेअरी आहे. पतसंस्था तर किती आहेत तुम्हाला माहिती आहे. शिक्षण संस्था आहे, देवस्थान आहे, सगळ्यात जास्त संस्था आहेत. पण प्रत्येक संस्थेच्या निवडणुकीप्रमाणे ज्या त्या संस्थेचं गणित हे ठरतं. त्यामध्ये निर्णय जाते आहेत प्रत्येक जात्याला त्या संख्येनुसार असतं. कधी कधी एखादा काम करणारा चांगला असतो एखादा कार्यकर्ता मग त्यावेळेला त्याचं जातं त्याच्या किती मागे असं पाहिलं जात नाही. जाता हा विचाराने सीटं वाटलेली नाहीत. एक चांगल्या पद्धतीने एक संपूर्ण गावचा एक घडी बसवा अशा पद्धतीने सीटं दिलेली आहेत. शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला तुम्ही वेगवेगळी मंडळी एकत्र होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात लढले. आज तुम्ही पुन्हा एकत्र झाले. मतदारांनी विश्वास ठेवायचा कसा? नाही, मतदार आळे गावातले मतदार आहेत ना सगळं ओळखून असतात. त्यांना माहिती सगळं ओळखून असतं का सगळ्यांना ओळखून असतात? सगळ्यांनाच ओळखून आहेत आळे गावात. आणि एक आहे की गाव आमचं गाव असं आहे की कधी म्हणजे कोणाला हे करू देत नाही, डोक्यावर बसू घेत नाही. योग्य वेळ आली आमच्यासारखं काय एकदा टाकलं मुंडीच्या काठावरती तसं नाही प्रॉब्लेम. गाव कसं गाव आहे गावाला जर गृहीत धरून चाललं तर मग गाव त्या नेत्याला मग माझ्यासारखं नेत्याला गाव तसं चांगलं चुकेल त्याला वर टांगलं. नक्की चुकेल त्याला चांगलं नाही चुकेल त्याला गाव बरोबर शासन करतात परत त्याला संधी पण देतात.
ठीक आहे, तू हवेत चालला बाबा, परत जमिनीवर ते परत माणसामध्ये राहा. आमचा तुझ्यावरती विश्वास आहे, पण तू थोडासा हे वागला, आता आम्ही तुला तुझ्याबरोबर नाही, पण ज्यावेळेला योग्य वेळा अरे तू घरी नको बसू, तू बाहेर असं सांगणार गाव. त्यामुळे गावातल्या या ज्या निवडणुका आहेत त्या पद्धतीने त्या पातळीवरती हायस्कूलची निवडणूक असेल, ही निवडणूक असेल, दोन्हींचं खूप निर्णय आहे. हायस्कूल एक आमच्या ह्या परिसराचं शैक्षणिक दर्जा टिकवणारी हे शैक्षणिकदृष्ट्या खूप पुढे गेलेली एक संस्था. आणि ही जी दूध डेअरी आहे, ही दूध डेअरीच्या माध्यमातून जो मदत लागते, म्हणजे आज तुम्ही एक सर्वे करा, एक साधा सर्वे करा की सगळ्यात जास्त पदवीधर आमच्याकडे शिक्षण संस्था आहे म्हणून आहे, पण सगळ्यात जास्त नुसती याचेच पदवीधर नाही, पण इंजिनियर सगळ्यात जास्त MCA BCA वाले सगळ्यात जास्त कुठे झाले तर आळेगावामध्ये तुम्हाला सापडेल. नर्सिंगवाले आळेगावामध्ये सापडेल. का? याचं कारण काय? आज तर आमच्याकडे पाणी आत्ता आलं एक 2-5 वर्षापूर्वी, पण काय होतं आमच्याकडे होती डेअरी. आमच्याकडे डेअरी जे आहे हा दुधाचा जो पैसा आहे गवळ्यांकडच्या हातात येतो, त्याच्यावरती गवळ्यांना आपल्याला मुलांना शिकवता आलं. आणि मुलांना शिकवताना आज उच्च स्थानावरती गवळ्यांची मुलं आहेत. अगदी हैदराबाद, तुमचं बँगलोर, काय बाहेरच्या देशात. ही कशाची वरती गेलीत? या संस्थेची जोर. आणि ही संस्था ही आमची अर्थवाहिनी नव्हे तर जीवनदायिनी. आणि त्याच्यामुळे ह्या संस्थेच्या बाबतीत सगळ्यांच्या संवेदना हे खूप जवळच्या आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही हायस्कूल किंवा याच्यामध्ये आम्ही दोन्हीमध्ये जो फरक करतो की ठीक आहे, ती शिक्षण संस्था त्या पद्धतीने आहे, पण तिला पॅरलल ही जी संस्था आहे, आर्थिक संस्था, मी तुम्हाला सांगतो एक साधी गोष्ट की पगार जो आहे आमचा पगार साधारणपणे एक महिन्याला 1 कोटी रुपये 2 कोटी रुपयापर्यंत जातो. 2 कोटी रुपये 2 कोटी 10 लाख रुपयापर्यंत जातो. आता तुम्ही सर्वसामान्य शिक्षकांचा किंवा बाकीचा पगार एक महिना झाल्यानंतर 4, 5, 6 दिवसांनी महिना झाल्यानंतर होतात. आमचा पगार 1 ते 10 तारखेचा पगार 1 ते 10ला गवळ्याने दूध घालायचं डेअरीमध्ये आणि 14 ते 15ला पगार घ्यायचा. 11 ते 20ला दूध घालायचं, 24 ते 25ला पगार घ्यायचा, 21 ते 30ला दूध घालायचं, 4 ते 5 तारखेला पगार द्यायचा. म्हणजे दर 10 दिवसानंतर दूध घातल्यानंतर 5व्या दिवशी पगार आमचा मिळतो. तो किती आहे? एक साधारणपणे 70 लाख रुपये दरम्यान तो पगार आहे. म्हणजे 70 लाख रुपयाच्या जेवढती काय व्हायला लागलं? आज आमचा गवळी जो सर्वसामान्य सरळ माणूस सांगायला लागला, उदारी त्याला चांगल्या पद्धतीने क्रेडिट मिळायला लागलं. कुठल्या दवाखान्यात जा, कुठे कापल्यावाल्याकडे जा, कुठं मेडिकलमध्ये जा, कुठं इमर्जन्सी काय वाटलं तर जा. एखादा डॉक्टरकडे जरी गेला तो इमर्जन्सीमध्ये आणि पैसे नसले, डॉक्टर सांगितलं की डॉक्टर पगार झाल्यानंतर देतो, तर डॉक्टर स्वतः थांबतात, मेडिकलवाला थांबतो, कपडेवाला थांबतो. एवढी पत आहे. एवढी पत कशामुळे उभी राहिली? का डेअरीचा पगार होणार, वेळेत होणार. 14-15 तारखेला ह्या गवळ्याचे एवढं दूध आहे, एवढे पैसे मिळणार. पगार कुठं लेट होत नाहीत, काय नाही. दूध दर वाढवतात त्या पद्धतीने होती. एवढा जो पैसा संस्थेमध्ये येतो आणि तो संस्थेतून गवळ्यांच्या वाट्याला जातो. अवघी 1 रुपयाची वाढ झाली अशी पण टीका होते. अवघी 1 रुपयाची वाढ, दूध वाढ जी होत असते, दूध वाढ ही शासनाचेच धोरण आहे. शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने दूध वाढ होत असते. दूध वाढ करायला संस्था दूध वाढ देत नाही. शेवटी शासनाचं धोरणसुद्धा कुठंतरी अंगीकृत करावं लागतं. ही दूध वाढ अशा पद्धतीने झालं की 5 तारखेला 5/3 आत्ता 2025ला दूध संघाने एक GR काढला. आणि त्या GRच्या अनुषंगाने 11 तारखेपासून जे दूध गवळी घालतील ऑल ओव्हर पुणे जिल्ह्यामध्ये 11 तारखेपासून जे दूध गवळी घालतील त्यांना 1 रुपयाची वाढ त्यांनी दिली. आणि 11 तारखेला काल ती दूध वाढ झाली. तातडीने गवळी डेअरीने ती दूध वाढ तिथं चालू केली. असं कुठे नाही. तो GR मी तुम्हाला दाखवतो आता, काय प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी GR झाली त्या दिवशी ते दूधवाढसुद्धा आपण गवळ्यांच्या पदरात दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, हे जरी होत असलं तरी व्यापार नफा जो आहे, नफा संस्थेच्या माध्यमातून तयार होतो. तो नफा काय करतो आहे? फक्त सभासदांना वाटतो आहे का? आज नाही म्हटलं, सभासदांपेक्षा गवळ्यांच्या हिताला प्राधान्य जास्त दिलं जातं. कारण सभासद काही उत्पादक आहे, काय अनुत्पादक आहेत, शेअर सगळ्यांचे आहेत, पण त्यांना सुद्धा डिव्हिडंड मिळाला पाहिजे. मग त्यांना साधारणपणे आमच्या माध्यमातून 10 ते 11%, 12% डिव्हिडंड हा शेअर्सवरती दिला जातो. पण गवळ्यांनी वर्षभरामध्ये जे दूध घातलेलं आहे, मग त्याच्यावरती यावर्षी आमच्या संस्थेने 1 रुपया 50 पैसे सुरुवातीला रिबीट द्यायचं कबूल केलं प्रति लिटर वर्षभरात घातलेल्या दुधावरती. एका महिन्याच्या नाही, 1 वर्षभरामध्ये त्याने 1 एप्रिल ते 31 मार्च किती दूध घातलं, मग त्याच्यावरती थोडक्यात जे काय असेल 1.5 रुपयाने त्याला घातलेलं दूध असेल. सभासदाची मिटिंग झाली, ॲन्युअल मिटिंग झाली. आम्ही दोघांनी आमच्या हे चेअरमन साहेब यांचा दुग्ध व्यवसाय फार मोठा हातखंडा आहे. आम्ही सगळ्यांनी मांडले की नाही, आम्ही यांना दारीवर धरलं की नाही, याच्यावरती जमत नाही. तुम्ही 20 पैशाच्या बाजूला काढलं तर काढू नका, तुम्ही 1 रुपया 70 पैसे आम्हाला रिबीट द्या. यावर्षी 1 रुपया 70 पैसे रिबीट दिला गेला. म्हणजे ज्या गवळ्यांनी 1000 लिटर दूध घातलं त्याला 1 रुपया 70 पैसे प्रमाणे त्याला पैसे दिवाळीला मिळाले. म्हणजे सगळाच काय पैसा साठलेला पैसे सुद्धा गवळ्यांना त्या पद्धतीने दिला जातो. अशा पद्धतीने संस्थेचं काम करतो. एवढा कारभार चांगला असताना तुमची
वार्षिक सभा अगदी रात्रीपर्यंत चालू राहते. हे चुकीचं आहे. कधीही रात्रीपर्यंत वार्षिक सभा झाली नाही. वार्षिक सभा फार फार तर 3 ते 4 वाजेपर्यंत, 11ला चालू झाली 3 ते 4 वाजेपर्यंत चालती. आणि जी चालती तिला आम्ही लोकशाही, म्हणजे कधी तुम्ही वार्षिक सभा आमच्या आळ्यातला पहा. लोकशाहीमध्ये अगदी मी असेल, माऊली शेठ असतील किंवा आमचे प्रीतमजी असतील किंवा नेताजा असेल, सगळे असतील, कोणीही सर्वसामान्य गवळे असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा कुठल्याही संस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस बोलून उभा प्रश्न विचारतो आणि त्याच्या बाबतीत कधीही कुठेही कोणीही कटुता ठेवत नाही. त्या पद्धतीने 3 ते 4 तास सभा चालते. आणि सभा चालणं, जी सभा विचार जास्त वेळ चालणं म्हणजे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण. चालणं असं नाही, अहवालावरती चालणं. बाकी ऐनवेळचे विषय जे आहेत त्याच्यावरती चालणं याला ठीक आहे. अहवालावरती सगळ्यात महत्त्वाचं, अहवालावरती 2 तास सभा चालली. 2 तास अहवालावरती सभा चालत असताना गवळ्यांनी प्रत्येक प्रश्नाचं शंकानिरसन केलं की आम्ही जे दूध घातलेलं आहे याचं काय, ही थकबाकी राहिलेली आहे. आम्ही त्याला थकबाकी म्हणत नाही, थकबाकी म्हणत नाही. आम्ही गवळ्यांचं समजून सांगितलं ही थकबाकी नाही बाबा. व्यापार करताना, धंदा करताना तेवढं जर आपण पुढं नाही ठेवलं, व्यापाऱ्यांकडे बरंच येणं बाकी आहे. नाही व्यापाऱ्याने येणं बाकी किती येणं बाकी आहे पगाराच्या मानाने तुम्ही सांगा ना मला. आज जर गवळ्यांना जर त्या तारखेला पैसे मिळतात, पण अनेक वर्षाचं बाकी आहे ना. नाही अनेक वर्षात नाही, रुलिंगमध्ये आहे ना. रुलिंगमध्ये ह्या महिन्याचे पैसे आले, ह्या महिन्याचे राहिले, ह्या महिन्याचे आले. आणि एक आहे की सगळ्या गोष्टीमध्ये व्यापाऱ्यांची जी जबाबदारी पैशाची, ज्यावेळेला असा प्रसंग येतो की बा ठीक आहे एवढे हां ठीक आहे रकमेत ते पैसे जास्त वाढतात. आज 1 कोटी 1.5 कोटी म्हटलं की रक्कम जास्त वाढते. पण दूध पुरवठा आहे आमचं, तुम्हाला सांगितलं ना 10 दिवसाचं पेमेंटच घेतो, 60 लाख रुपये पेमेंट. त्या व्यापाऱ्यांनी पैसेच नाही दिले, मग कोणी जबाबदारी घेतलं संचालक मंडळ आमचं. आणि हे वार्षिक मिटिंगमध्ये होतं साहेब. आमचा एक कोपऱ्यातला गवळी उठून उभा राहतोय, अरे बाबा त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपये थकलेत. ते थकले नाही, ते दिसत आहेत अहवालामध्ये. याला जबाबदार कोण? बरं ते असतात कधीच ते मार्चंटचे. आणि ज्या वेळेला सभा चालू असते त्यावेळेला ते पैसे, तर मार्चंटला थोडंसं एकमेकाला ते सांभाळून घेतलं जातं, त्यावेळेला ते पैसे जवळ नाही झालेलं असतं. वार्षिक सभा मार्चपर्यंत असते आणि सभा होते सप्टेंबरमध्ये. त्यामुळे पुढच्या याच्यामध्ये ते जमा असतात, पण रेकॉर्डला आउटस्टँडिंग ते दिसतं. होतं. मग त्यावेळेला कोपऱ्यातला गवळी विचारतो बाबा याची जबाबदारी कोण? त्यावेळेला आमचे चेअरमन माऊली शेठ असतील किंवा कोणी चेअरमन त्यावेळेला असेल, उल्हास शेठ असतील, बापू असतील, कोणी त्यावेळेला उठून सांगतं ही जबाबदारी आमची आहे. कोणाची आहे? संचालक मंडळ. हे जर पैसे गेले आणि म्हणजे कॅमेऱ्यासमोर मी सांगतो, माऊली शेठ सुद्धा सांगते, ह्या जबाबदाऱ्या घेतल्या त्यांनी आणि त्या प्रोसिडिंगला लिहिल्या साहेब, त्याचे ठराव आहेत. तर ह्या पैशाला जबाबदार हे संचालक मंडळ राहणार आहे, इतके क्लिअर कट ठराव आहेत. पण पैसे कुठं द्यायचे विषयच येत नाही ना. जर 12 जे आमचे 17 संचालक मंडळ आहेत हे जर जबाबदार आहेत तर विषय काय राहतो? गावड्यांचा प्रचंड विश्वास नाही बाबतीत. जर अविश्वास नसता तर त्या पद्धतीने आज 3-3 पंचवार्षिक झालं. आजही विचार करा, आज समजा आज मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडं 17 पैकी 4 जण जुने आहेत. आज आमच्यामध्ये मागच्या वेळेला जे आलेले 2 आहेत की पलीकडं, 2 लोक पलीकडे आहेत ना, त्यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचार ना की बाबा काय झालं बुवा, हे थकबाकीचं कसं झालं बुवा, तुम्ही काय थकबाकीचं बाबतीत तुम्ही आतमध्ये होतात, मग तुम्ही आवाज काढून. अर्थात ठीक आहे का त्यांच्याकडे ज्या जबाबदारी दिल्या होत्या दोघांकडे, एकाकडे पशुखाद्याची जबाबदारी दिली, एकाकडे काय, त्या जबाबदारी त्यांनी कसं त्या जबाबदारी वाटप केलं जातं. हे बा दुधाच्या संकलनाच्या बाबतीत तुम्ही लक्ष द्यायचं, चेकिंग. कारण एक याची सेंटर आमची 2 आहेत. आता मध्ये काय कोळवाडी पण आहे, सेंटर 3 आहेत. आमचं दूध संकलन हे 3 ठिकाणी कलेक्ट होतं. राजुरीसारखं एका ठिकाणी येत नाही. मग त्यावेळेला प्रत्येक सेंटरवरती मग निमसेमाळा सेंटरवरती पाहिला, मग 2 आमचे संचालक तिथलं निमसेमाळा सेंटर पाहतात, 2 संचालक आमचे सेलकेमाळा सेंटर पाहतात, 2 संचालक पशुखाद्याचं पाहतात, 2 संचालक स्थानिक दुधाच्या याच्यावर पाहतात, 2 संचालक पशुखाद्याचं कामाची वाटणी केली. याच्या कामाच्या वाटणीमध्ये जो तो सक्षमपणे काम करतो आणि म्हणून संस्था झाली. हे कोणाचं एकाच लीड नाही, हे सगळ्याचं सामूहिक काम आहे. आणि या सामूहिक कामामुळे गवळ्यांचा खूप मोठा विश्वास आज संस्थेवरती आहे. आणि त्याच्यामुळं हा जो आत्ता जो प्रकार चाललेला का, हा जरी प्रकार चालला असला, काही मला कोणावरती बोलायचं नाही, आरोप प्रत्यारोप करायचे नाहीतच, कारण आरोप प्रत्यारोपाचं काही नाही आहे. लोकशाही आहे, निवडणूक तर होणारच. तुम्ही मगाशी मुद्दा काढला शिक्षणाचा. आता तुमच्यासोबत काही शिक्षण सम्राट आहेत, उच्च शिक्षित आहेत, 2-2 दिवस वार्षिक सभा चालायची. हो चालते ना, मग काय अडचण काय त्याला? जर जमा खर्च जुळत नसायचा, कुणी सांगितलं? तुमचीच लोक सांगायचे. काय होतं ऑन कॅमेरा. आता शिक्षण संस्थेकडे आपण बोलावलं, काय होतं, मी कुठल्या संस्थेचं नाव घेतलेलं नाही. मी कुठल्या संस्थेचं नाव घेतलेलं नाही. डायव्हर्ट झाला. आता वाणी साहेब एक तुम्हाला सांगतो, तुमचं विशेष आळेगावावर खूप मोठं प्रेम आहे. आळेगावातले अनेक नेते तुमच्या संपर्कात, विशेषतः आमचे तरुण सहकारी. त्यामुळे आमच्या सगळ्या दोघांची पण मैत्री, सगळं जुने आपल्या दोघांची मैत्री. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या संस्था आमच्या सगळ्या बारकाईने माहिती. उलटं एखाद्या दिवशी मला तुमची मुलाखत घ्यावी लागेल की बाबा हे आमच्या शिक्षण संस्था काय तुमचं म्हणणं आहे की आमच्या अशी पण इतकं तुम्ही आहात. काही गोष्टी मला कळत नाही, तुम्हाला कळलेल्या असतात, अशी परिस्थिती असते. आता ह्या संस्थेची जी निवडणूक होते ती तुमच्या कुटुंबाभोवती फिरते. म्हणजे इकडे प्रसन्न तर तिकडे नेते. हे कुटुंब आळेगाव हे आमचं कुटुंब आहे.
त्यावेळी ह्या कुटुंबावरती फिरणं साहजिकच आहे ना. आळेगाव जर मी माझं कुटुंब मानत असेल, ते आळेगाव कुटुंब मानतात, हे सगळंच आम्ही जर आळेगाव कुटुंब मानत असेल तर आमच्या कुटुंबावरती फिरणारच ना. सगळे जर माऊली शेट आळेगाव आमचं कुटुंबच आहे. ह्या गावामध्ये एक तुम्हाला सांगतो, आम्ही जे काय 10-12 मंडळी जे गावकारभार करतो, याच्यामध्ये आम्ही कुठल्याही घरात कोणत्याही संतवाडी, कोळवाडी, आळे, आगरमाळा आम्हाला घरचं समजतात ना. ते आता घरातले काही निर्णय छोटे मोठे असतात घरातले, ते आम्हाला विचारतात ना. आम्ही हे कुटुंबात मानतो ना. त्यामुळे ह्या कुटुंबावरती आमच्या कुटुंबातली निवडणूक आहे, कुटुंबातच होणार नाही. मग आता कुटुंब आहे असं म्हणता, आता समोरची मंडळी मतं मागणार आहेत. मतदारांनी कोणाला स्वीकारायला हवं, कोणाला नाकारायला हवं, हे तर क्लिअर कट आहे ना. ज्याचं आम्ही ज्या गोष्टी सांगतोय की ही जी आळेगावची जी अर्थवाहिनी आहे, जी रक्तवाहिनी आहे, जिच्यावरती आळेगावाचं भवितव्य, शेतकरी गवळ्यांचं भवितव्य हे अवलंबून आहे, आणि तिचा विचार गावड्यांनी जास्तीत जास्त आणि केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता मी फिरतोय, स्वतंत्र फिरतोय, हे स्वतंत्र फिरतात. निकाल तुम्हाला 16 तारखेला पाहायला मिळणारच आहे. आणि ज्यावेळेला मी कॉन्फिडन्समध्ये बोलतो त्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की त्या कॉन्फिडन्समध्ये मी बोलत असतो. आज मी तुम्हाला सांगितलं, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत हे गवळ्यांना कळतात की आज काय परिस्थिती आहे संस्थेची. जर आज मी कोणत्या संस्थेचं उदाहरण देणार नाही, परंतु एक संस्था आहे आजूबाजूच्या परिसरातली आहे, आमचे कायम पॅरल त्या संस्थेबरोबर तुलना व्हायची. त्या काही गोष्टी अशाच उपपदार्थ, अमकं तमकं, कर्ज काढून रिबीट देणं, गवळे म्हणजे जे सभासद प्रिय निर्णय घेतले, संस्थेला आर्थिक संस्थेचा आढावा न घेता काही सभासद म्हणजे लोक आपण म्हणतो लोकांवर नाही करून जे निर्णय घेतले, लोकप्रियतेसाठी काही निर्णय घेतले, त्याच्यामुळे ते संस्था 30,000 लिटरची संस्था आज 12,000 8,000 लिटरवरती आले. इथं बाकी तसे निर्णय घेतलेले नाहीत. आज आम्हाला माहिती आहे उपपदार्थ करणं हो सोपं आहे. आम्ही जर आज ठरवलं उपपदार्थ करू शकतो, आम्ही काही अडचण नाही त्याला. तेवढे भाग भांडवल आहे, तेवढे पैसे आमच्याकडे आहेत. कोणी जरी म्हणत असलं पैसे नाही, पैसे भरपूर आहेत आमच्याकडे. साधारण 1-1.5 कोटी रुपयाचे ठेवी आमच्या आहेत. आता गंगाजळीसुद्धा आमच्या 78 लाख रुपयाचे, बरोबर शेठ, आता 78 लाख रुपये गंगाजळी बाजूला काढलेले आहेत. पैसे 92 लाख रुपयाचे आमचं स्थावर मालमत्ता आहे. अजूनही जवळजवळ 25 लाख रुपयाचे बाकीच्या ठेवी आहेत. गवळ्यांकडनं येणं आहे, आम्हाला पशुखाद्यात देणं आहे. सगळा विचार केला तर संस्था स्टेबल आहे. आज जर आम्ही हे टाकलं, चिलिंग प्लॅन्ट टाकलेलं आहे, आज आमचं 50,000 रुपयाची दर महिन्याला बचत होती आमची सोलर सिस्टीमच्यामुळं. दररोजचं संकलन किती? दररोज 20,000च्या दरम्यान संकलन जातं आमचं. 50,000 रुपये आमचे लाईटचे सेविंग होतात सोलरच्यामुळं. हे वाचतात पैसे कोणाचे वाचतात? गवळ्यांचे वाचतात. पारदर्शक कारभार, पारदर्शक कारभार, एकदम पारदर्शक. कारण पैसे जे आहेत येतात पैसे बँकेमध्ये, जातात गवळ्यांच्या याच्यामध्ये. असं नाही ना का पूर्वी कॅशमध्ये पैसे वाटले जायचे, आता तसं नाहीत. प्रत्येक गवळ्याचं खातं आहे आणि त्याला ATM कार्ड दिलं आम्ही. आणि उपपदार्थ तयार तुम्हाला सांगतो, उपपदार्थ तयार करायला आम्हाला काय अडचण नाही. आम्ही उद्या हे गाव तुम्हाला माहिती आहे, ह्या गावाने उद्या ठरवलं ना, उद्या आम्ही मोठा याचा प्लॅन टाकू. परंतु उपपदार्थाची आजची जी बाजारपेठ आहे हिचा आम्ही अभ्यास केला. एक आम्ही एका कंपनीला आम्ही सर्चला दिलं होतं की उपपदार्थाचं मार्केटिंग कशा पद्धती, त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो आम्ही. त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये शेजारची संस्था फेल गेली मला माहीत नाही, पण आमचे काही मित्र आहेत याच्यामध्ये, म्हणजे अगदी दूध संघात काम करणारे मित्र आहेत. आजूबाजूला एक माझ्या नावाने एक डेअरी चालू होती, तिथं ते आमचे किरण शेट डेअरी एक मित्र आहेत. अशा अनेक मित्रांची आम्ही जवळ चर्चा केली. तर त्यावेळेला एक सांगितलं की आत्ता सध्याचा जो काळ आहे हा उपपदार्थ निर्मिती आणि त्याच्या बाजारपेठेचा नाही. कारण ज्या स्टँडर्डायझेशनमधल्या ज्या अमूल किंवा ह्या बाकीच्या आता आईस्क्रीम खायचं म्हटलं तर आईस्क्रीम जर तुमच्यासमोर अमूलचं ठेवलं, आळ्याचं ठेवलं, तर तुम्ही कोणतं चॉईस करणार? अमोल. सरळ आहे. मग अशा वेळेला आपलं मार्केटिंग जे आहे ते आपलं हे होऊ शकतं. आम्ही एक हे नेमली, रिसर्च एजन्सी नेमली, तिच्यामार्फत जेव्हा आम्ही सर्वे केला की हे मार्केटिंगशिवाय हे शक्य नाही. मार्केटिंग आमच्या हातात नाही, आणि मार्केटिंग आलं की उधारी आली की सगळ्या गोष्टी आल्या. मग आज आपण सध्या सगळं व्यवस्थित स्थिरस्थावर होऊ. आज खूप स्थिरस्थावर झालं, खूप म्हणजे खूप स्थिरस्थावर आहे. अजून आम्ही पूर्ण स्थिरस्थावर म्हणत नाही, अजूनही 10-20% राहिले. आमचं संचालक मंडळ हे आल्यानंतर त्याच्या अधिक स्थिरता येईल, चांगल्या पद्धतीने स्थिरता येईल. आणि चांगली स्थिरता आल्यानंतर अजून सगळं आमचं बाय प्रॉडक्ट, पहिलं जर आमचं कोणतं धोरण असेल तर तूप बनवायचं आहे. कारण तूप आम्ही लोकलला विकू शकतो, आम्ही श्रीखंड लोकलला विकू शकत नाही, आम्ही पनीर लोकलला विकू शकत नाही, पण तूप पण आम्हाला त्याच्यासाठी क्रीम सेपरेटर करणं आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आज ते बोलण्यात काय अर्थ नाही. आज आम्ही ज्या परिस्थितीनं आहोत, आज आम्हाला पशुखाद्य रुखीवरती जायचं आहे, आज आम्हाला अजून गोडाऊनच्या काही बांधकामं या ठिकाणी करायचे आहेत, गवळ्याच्या दृष्टीने अजून काही सुविधा. आम्ही काल त्या पद्धतीने एक विचार केला आम्ही की सगळ्यात गवळ्याची लाईफस्टाईल जी ही कष्ट ते कष्ट कसे कमी करता येतील. त्याच्यामध्ये कष्टामध्ये काय होतं, मुरघास हा जो प्रकार आहे, मुरघासासाठी त्याला बिचारायला जावं लागतं. ऊस कापून आण, मका कापून आण, इकडून मार्केटमधून गूळ आण, इकडनं ते टॉनिक आण, ते एकत्र करते भोतमध्ये भर, ते कुठंतरी खड्ड्यात ठेव किंवा बोत टांगून ठेव. मग हे कष्टापेक्षा
आम्ही काल एक ठरवलं की आपण एक शेत भाड्याने घेऊ आणि तिथं मुरघास प्रकल्प आपण राबवू आणि किलोवरती मुरघास घेऊ, मुरघास आपण गवळ्यांना देऊ का जेणेकरून त्याच्या लाईफस्टाईलमध्ये त्याला आरामदायी जीवन कसं मिळेल. या सगळ्या गोष्टीमध्ये आज गायी याच्यात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं गायी पडतात. गायी उभी करायला म्हटलं तरी रस्सीन ते पोकलिंग म्हणून मशीन आहे, ते पोकलिंग मशीन आम्ही घ्यायचा विचार करतो जेणेकरून त्या ट्रीटमेंटला तिला एक चांगला सभासदांना चांगल्या सुविधा देणार. चांगला सुविधा देणं. सोनोग्राफीचं एक मशीन, सोनोग्राफी आज जर काही फॉरेन बॉडी झाली, कुठं जर तिच्या खाण्यात लोखंड आलं हे झालं तर त्यावेळेला ती गाय दागावण्याच नसते. गायची किमती काय झालं तो आज गाय दागावण्यापेक्षा मग जर सोनोग्राफी मशीनमध्ये आम्हाला ते कुठं अडकले का अडकले हे जर आम्हाला काढता आलं विदाऊट ऑपरेशन, कधी काही ठिकाणी ऑपरेशन असं करतात, ह्या सगळ्या सुविधा आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. आम्ही पशुवैद्यकीय स्वतंत्रपणे संस्थेचा नेमायचा परत विचार करतो. 15 दिवसांत प्रत्येक गोठ्याची तपासणी करणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने आम्ही विचार करतो. ते सगळे येतील ना. आज ह्या सगळ्या गोष्टीला आहे सगळं डोक्यामध्ये. पण आज जी परिस्थिती आहे परिस्थिती थोडंसं, कारण मधला नाही म्हटलं तर 3 वर्षाचा कोरोनाचा काळ भयानक आमच्यासाठी गेला. पण एक आहे त्या काळात दूध संकलन बंद नाही राहिलं साहेब, दूध संकलन बंद राहिलं नाही. एक बंदचा काळ होता का माऊली शेठ, त्यावेळेला पोलीस बंद असं गाड्या आम्ही नेलं पण गवळ्यांना तुशीच नाही बसून दिली. तर आज काही गोष्टी अजून स्थिरसावर संस्थेदृष्टीने चालल्यात. कोणतीही संस्था कोणताही देश हा परिपूर्ण होत नाही, हळूहळू टप्प्याटप्प्यात तो प्रगतीकडे जातो. त्या पद्धतीने आम्ही आता त्या पद्धतीने हळूहळू प्रगतीकडे जातो आहे. जेवढ्या गवळ्यांच्या आयुष्यामधले कष्ट आहेत विशेषतः माता माऊलींचे, आमच्या काही मंडळी काही येतात गावात ते चालू असतात, ते प्रत्येक गावात ते आहेच, तुमच्या आमच्या गावात सगळ्यांकडे. पण माता माऊलीचे कष्ट कसे कमी होतील का त्यांना जे कशा पद्धतीने थोडंसं याच्यामध्ये काय काय गोष्टी जाता येतील हे गोष्टी आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. आम्ही गवळ्यांचा 6 लाख रुपयापर्यंत विमा उतरवतो, 6 लाख रुपये विमा उतरवतो. आमचा एक कर्मचारी अनिकेत पिंगळे म्हणून गेला, त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट त्याचा झाला. आमचा एक डायरेक्टर याच्यामध्ये गेले, दुधाचा त्याचा एवढा मोठा त्या डायरेक्टरचा पुरवठा होता, फार मोठे कॉम्पेन्सेशन विमा कंपनी माध्यमातून मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आम्ही हळूहळू आणि याच्यामध्ये ही संस्था अग्रेसर राहणार आणि लोकांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने संस्था 100% प्रयत्न करणार. आज तुमचं म्हणणं आहे की मतं काय द्यावीत, मी तर मागाशी सांगितलं की शेवटी स्थैर्य कुठं आहे, स्थैर्याला लोकांनी मतं दिली पाहिजेत. ठीक आहे, ते तुम्ही आलात, तुम्ही आमचेच आहेत, तुम्ही ॲक्शनली एकत्र आला, हा बसला नाही, त्याची माघार झाली नाही, त्याची हे झालं नाही, ते अपघाताने एकत्र आले. ॲक्सिडेंट याचाच अर्थ अपघाताने. म्हणजे कसं झालं का हे जे माघार घेणार होते, जे माघार म्हणजे क्लिअर कट ठरलं की यांनी माघार घ्यायची, काय ना आम्ही शब्द दिले ते असं असतं तसं. आता ते कसं होतं की प्रत्येकाला ॲम्बिशन थोडीच दिसली निवडून यायचे चान्सेस प्रत्येकाला. मला जर एखादं म्हटलं की आता हे मागच्या आता आमदारकी होत्या 4-6 कोणी म्हटलं बाबा तू येतो तर चान्स घ्यायला काय हरकत, असं प्रत्येकजण म्हणतोच ना. तसं कदाचित झालाच नाही, शक्यता नाकारता येत नाही. ते खूप चांगले आहेत गवळी, ते पण आहेत. आणि गवळ्यांचा विचार केला तर गवळी सगळ्यात जास्त संजू कुठे गेला, संजू निमसे 250 लिटरचा गवळी आहे आमचा, 250 लिटर पर डे, 250 ते 3.5. दूध गवळी त्यांचं दूध जास्त आहे, पण तुमचे काही असे उमेदवार आहेत का त्यांचं स्वतःचं 2 लिटर दूध पण नाही, बाहेरून आणून घालतात. सांगा कोण, असा आरोप होतोय ना. त्यांनी सांगावं ना. मी कालची यादी कुठे माहिती, 900 लिटरचं दूध आहे आमचं, यांचं 900 ते 1000 लिटर. 900 ते विद्यमान उमेदवाराचं प्रत्येकाच्या घरी गायी आहे, गायी आहे, दूध आहे. प्रत्येकाचं स्वतःचं दूध आहे. दूध आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की 900 ते 1000 लिटर हे आमचे 17 उमेदवार आहेत ना, हे 17 नाही 14, अजून त्या दोघांचं काय कॅल्क्युलेशन म्हणजे 1000 लिटरच्या पुढं 17 लोकांचं आमचं दूध आहे. 1000 लिटरच्या पुढं 20,000 लिटरमध्ये हे जे उमेदवार आहेत आमचे 17 यांचं 1000 लिटरचं कलेक्शन पर डेचं आहे. हे स्वतः ते दूध घालतात. मी सांगतो तुम्हाला, हा गुंजाळ कुठे गेला आपला, हां इथं नाहीत, तुम्ही त्यांना पर्सनल विचारा. 250 ते 300 लिटरचं गवळी कोणाकडे आहे, आमच्या गावाचं एक पार्ट आहे, आम्ही नाही म्हणतो काय, संतवाडी ते आगरमाळा. तर हा जो आमचा निमसे मळातले उमेदवार आहे तो संतवाडीचा आहे, त्याचं 250 ते 350 लिटरचं दूध आहे. आणि आगरमाळ्यातला जो उमेदवार आमचा गणेश गुंजाळ त्याचं 150 लिटर दरम्यान दूध आहे. बाकी 50-60 वाले बहुतेक सडू आहेत. आता मी सुद्धा गवळे. आता ठीक आहे, गवळे म्हणजे काय, धारा पूर्वीच्या काळात धारा काढणं वगैरे राहिलं ना, आता मशीन आलं सगळ्याला, काही टेक्नॉलॉजी पुढे आहे. हां काही मॅनेजमेंट आहे. आता समजा आमच्या उल्हास आहे, घरी गोठा मोठा आहे. हां तुम्हाला खात्री करायची असेल तर मी तुम्हाला मी कोणाला आव्हान नाही करणार, कारण ते खूप मोठे मंडळी, मला कोणावरती बोलायचं पण नाही. तुम्ही आमच्या सगळ्या 17 गोठ्यावर जाऊन या, 17 लोकांच्या गोठ्यावरती आत्ता मी सांगतो गणित जाऊन या, 17 गोठे पहा, 17चं रेकॉर्ड तुम्हाला डिरीतून द्यायला सांगतो की हे दूध यांचं आहे. आता यांचा गोठा मोठा आहे, त्याच्या गोठ्यावरती जा. माऊली शेठकडे हे आहे, कोणाकडे दूध नाही, सगळ्याकडे दूध आहे, सगळ्याचं गोठ्यावर तुम्हाला देतो ना. असं नाही, तो भाग बोलण्याचा झाला आता ठीक आहे, तो भाग बोललं पाहिजे. आता गवळे म्हणजे कसं होतं, हे दूध घालतात, काही मंडळी तिथं बसतात, काही मंडळींची मॅनेजमेंटप्रमाणे दूध घालून आळे पाठवून धंदा काय कोण पाहायला जातं. आता आमच्यासारखं आम्ही माऊली शेठ आहे, आमचा घरी जो मॅनेजमेंट करणारा माणूस आहे तो दूध काढतो, घालतो, डेअरीत जातो, घालतो, पगार आहे तर
अकाउंटवर येतो आमच्या आहे म्हणजे अर्थात काम आम्हीच करतो ना, गाय हा इन्व्हेस्टमेंट सगळं आलंच ना आम्हाला, सगळ्या गोष्टी गोठ्याचं मॅनेजमेंट आमची मॅनेजमेंट तो जो करतो तो दूध नेऊन घालतो. याचा अर्थ मी प्रत्यक्ष माझ्या गाडीला किटली टांगून मी तिथे गेलं पाहिजे, दूध घातलं पाहिजे, मग मी गवळी होणार असं नाही ना. रेकॉर्डला मी गवळी ना, रेकॉर्डला मी गवळी की नाही, मग काय अडचण. मी सांगितलं तुम्हाला की आमच्या 17 लोकांचं जर दूध कॅल्क्युलेशन केलं तर 1000 लिटर दूध भरेल. आता हे गवळीच आहेत ना, आणि तिथं बसणारे गवळे आहेत, सगळ्यात सहभागी होणारे गवळे आहेत. त्यामुळं मला वाटत नाही की असं गवळीवर, आणि त्यांच्या बाबतीत कुठलंही दुमत, कोणतंही आडी, कोणतंही आमच्या मनात नाही. अगदी प्लेनली निवडणूक चालली. आम्ही कुठेही आरोपही करत नाही, टीकाही करणार नाही. आम्ही फक्त एकच सांगतो आहे गवळ्यांना की बाबांनो, तुमचं भवितव्य जे आहे, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य आहे. आज मी तुम्हाला सांगितलं कधीही सर्वे करा वाणीसाहेब. पूर्वी आपण म्हणायचं ओतूर हे शिक्षकांचं गाव आहे, तसं आळे हे पदवीधरांचं आणि इंजिनियरचं गाव आहे. आज घरटी इंजिनियर इथं बसलेत ना, घरटी इंजिनियर हा झाला कुठून इंजिनियर? आमच्याकडे पैसा होता भाऊ, दूध म्हणजे पाणी पाऊस होता किंवा आत्ता पिंपळगाव जाऊ दुधाच्या व्यवसायातून प्रगती झाली ते संस्थेच्या माध्यमातून. आणि आज सांगतो ना, आज IT इंजिनियरपेक्षा जास्त होतो आमचा संजू पगार घेतो. IT इंजिनियर ₹1,00,000 पगार, हा 1.25 लाखाच्या पुढे पगार घेतो तो पोरगा आमचा. कसाचा? दुधाचा आहे ना या सगळ्या गोष्टी. त्यालाही तेवढंच काम आहे IT इंजिनियर, संजूलाही तेवढंच काम आहे ना, अशी परिस्थिती. त्यामुळे समोरच्यावरती सुद्धा काय आमचं म्हणणं आहे, प्लेन निवडणूक चालली. आमचं म्हणणं आहे की संस्थेचा विकास, गवळ्यांचा विकास आणि गावाच्या दृष्टीने विचार करून स्थैर्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि स्थैर्यासाठी हे आमचं जे पॅनल इतकं तुमच्या लक्षात आलेलं आता, सगळे उमेदवार सक्षम आहेत, गवळे आहेत, तुल्यबळ आहेत आणि तसं आर्थिक वजनदार आहेत. गरिबीची व्याख्या तुमची कळेल नाही मला, नाही तर गरिबीची व्याख्या मी तुम्हाला सांगितलं तर कोण काय किती कोणाचं कानात काय येते. असं काही नाही की तो कोण सोन्याचा चमचा घेऊन आता जन्माला आले, असं काही नाही. जे त्याच्या कष्ट नाही. आता हा आमचा पोरगा आहे, हा काम करून आता ठेकेदारी करतो. पण तो गवळे होता ना, आज आहेत ना, सकाळी 6ला आज होतो तो घेऊन, तो तिकडं पलीकडे आमचा तो पोरगा बसला, तो राहींचा पोरगा तो राहुल, तो आहे ना तिथं. काय त्याची परिस्थिती तो आहे ना, हा राजू आमचा पतपिढीत कामाला आहे इकडं श्रीराममध्ये. राजू किती दूध चालू राजू तुझं? हां 40 लिटर. हा काय याला तुम्ही धंदाण का म्हणणार? सांगा ना मला तुम्ही. तो आहे तिथं, हे आता आमच्या चेअरमध्ये तिथं. यांचा पोरगा आता इंग्लंडला आहे इंजिनियर. काय बोलायला ऐकणार नाही. मी बोलायला काय विषय आला, वस्तू सांगतो ना. काय हे त्याच्यात जर थोडं चुकीचं असेल, थोडंसं मला एक घे ना, मी टीका करतो कोणावरती नाही. मी एक सांगतो की बा प्लसमध्ये कशा पद्धतीने मी संस्थे म्हणून बोलते. मी कोणा समोरचं बोलत नाही का ते आले आणि ते काय वाटवळ करते, अशाच भाग नाही ना. परंतु सरस कामगिरी आणि गावच्या दृष्टीने ज्या याच्या दृष्टीने भवितव्याच्या दृष्टीने मुलाबाळांच्या हे पॅनल येणं गरजेचं आहे. आणि ते सर्वांना कळतं आहे. फक्त एक आता त्याला रविवारपर्यंत वाट पाहावी लागेल, एवढंच फक्त. आळेगावची जी दूध संस्था आहे त्याचा कारभार कसा आहे हे यांनी अतिशय चतुराईने सांगितलेलं आहे. शेवटी वास्तव आहे, जे वास्तव आहे ते मांडलेलं आहे. आणि ज्याचं नाणं खणखणीत आहे तो बोलायला कधी घाबरत नाही. समोरची मंडळी ती याच गावची आहेत. शेवटी निवडणूक म्हणलं की आरोप प्रत्यारोप होत असतात. आता या ठिकाणी माऊलीजी कोराडे आहेत, त्यांनीसुद्धा संस्था अतिशय चांगली चालवलेली आहे. असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तर आताच्या फोडाप्रमाणे त्यांनी संस्था जपलेली आहे. सभासदांनो, कोणाला स्वीकारायचं, कोणाला नाकारायचं, कोणाला साथ द्यायची तुम्ही ठरवायचं. पण एक निश्चित आहे, ज्या मंडळीने संस्था वाढवली, जोपासली, सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला आहे, सभासदांचं कल्याण केलं आहे, भविष्यकाळामध्ये कल्याण करण्याचं ज्यांचं व्हिजन आहे त्यांच्याच पाठीशी उभे राहा. सुरेश वाणी, रिजनल टाइम्स, आळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.